पाथरी शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज आमच्यासोबत शेतकरी पाथरगाव खुर्द येथील शेतकरी कृष्णा भोसले आमच्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. त्यांच्या हातामध्ये जे निवेदन कॉपी आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेली आहे. त्या निवेदनामध्ये त्यांचं असं काय नमूद करण्यात आलेलं आहे की आपण त्यांच्याशी सविस्तरपणे जाणून घेऊ. पाहू एक नजर. कृष्णा भोसले दादा, आपल्या हातामध्ये जे निवेदन कॉपी आहे कशा संदर्भामध्ये आपण उपविभागीय अधिकारी यांना निवेदन कॉपी दिलेली आहे, काय प्रकरण? नमस्कार सर. हे प्रकरण म्हणजे 7 ते 8 वर्ष झालं चालू आहे. मी नेहमी सांगत आलो या प्रकरणाला, मी एकला झुंज देत आलो आणि माझ्या शेजारी जो आहे तुकाराम बनशी भोसले यांना मी खूप वेळ सांगण्याचा प्रयत्न केला, ते काय ऐकायला तयार नाहीत. तहसीलला प्रकरण त्यांनी खेटलं, तहसीलने खोटा निकाल दिला. 143 कलम गैरवापर केला यांनी. 143 कलम मध्ये सर रस्ता अस्तित्वात आहे, त्याला म्हणतात 143 कलम. आता 11 तारखेला शेतात आली, 1 दिवसांआधी सर्वांना नोटीस आली, आम्ही नोटीस हजर राहिलो. पंचनाम्यावर काही दिसून नाही आलं. मोठमोठाले आंब्याचे उंबरीचे झाड आहेत, बांधुऱ्यावर लाईटचे पोल आहेत. तेच नाही तर जायकवाडीच्या डिब्या सुद्धा आहेत. 70-72 काळात जेव्हा कॅनल झाला, पाणी आलं, शेतकऱ्याला दारे धरण्यासाठी एका ढेल्यावर शासनानं जे डिब्या करून ठेवल्या होत्या, अजून एवढी मोठी कोणची खून पाहिजे? त्या खुणा सुद्धा त्या बांधुऱ्यावर आहेत, लाईटचे पोल आहेत. आणि 143 ही खोटी कलम, त्याचा खोटा गैरवापर करून मला दोषी ठरवण्याचं काम यांनी केलेले. आणि हेच प्रकरण चुकीचं आहे, मला मान्य नाही. त्या कारणामुळे मी कोर्टाला अपील केलेले. समोरचे जे तुमचे वादी आहेत ते काही दिवसापूर्वी पाथरी तहसील कार्यालयासमोर त्यांनी आमरण उपोषण केलं होतं की त्यांची रस्त्याची बांध रस्ता खुला करून देण्यात. आपण सांगतात की तिथं रस्ताच नाहीये, मग ते का बसले होते? सर कसं असते, उपोषणाला बसणं हे अधिकार सर्वांचे. मला सुद्धा पाथरी पोलीस स्टेशनवरून फोन आले, नेमकं जे सध्याचं लाईव्ह स्टेटस काय आहे, स्टेटस आणून दे. मी कोर्टाला अर्ज केला, 4-5 चक्रा मारल्या, लाईव्ह स्टेटस घेतलं, पोलीस स्टेशनला दिलं, पोलीस स्टेशनला कलेक्टर ऑफिसला पाठवलं, माझा जॉब घेतला. पोलीस स्टेशनला त्यांना पाठपुरावा दिला नाही ना, तरी ते त्यांच्या मनानं बसले. मग ते काय करत आहेत, दहशतवाद चालू आहे त्यांचा, दहशतवाद. एक व्याख्या आहे ना, जनसामान्य व्यक्तीमध्ये व शासनकर्त्यामध्ये भीतीचं वातावरण करणे म्हणजे याचं नाव दहशतवाद. शासनकर्ते बेजार, कर्मचारी बेजार, शेतकरी बेजार. त्यांचा सर्वे नंबर 36, माझा सर्वे नंबर 20. सर्वे नंबर 36 चे गट पडले वेगळे आणि सर्वे नंबर 20 चे गट पडले वेगळे. सर्वे नंबर 36 मध्ये त्यांचा जे गट आहे ते 36 मधून जातील ना, अर्थात 20 मध्ये मला समज नाही परेशान करण्याचा. त्यांना दुसरी अशी वाट वगैरे आहे का? त्यांना पर्याय मार्ग आहे, अस्तित्वात रस्ता असून विनाकारण जवळ पडते म्हणून परेशान करण्याचे धंदे येते. प्रेमाभावी, प्रेमापोटी. मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला जा नाही, कधी ऊस जाऊ दिला असेल, कधी बैलगाडी जाऊ दिली असेल. ही झाली प्रेमाच्या नात्याने. प्रेमाच्या नात्याचा तुम्ही फायदा कसा चालेल? मी पण एक अल्पभूधारक शेतकरी, 4-5 एकर जमिनीमध्ये दोघं भाऊ आहेत आम्ही. उभ्या वाटण्यात मान्य नाही, मला मान्य नाही. त्या अनुषंगाने मी कोर्टाला खटला लढत आहे. न्यायालय जे न्याय देईन ते मला कदापि मान्य आहे ना, पण न्यायालयाच्या पुढे हे असे वागतात. आता यांनी वकील लावलेला आहे, दोघांचा स्टेटस न्यायालयाला चालू आहे. आज ना उद्या निकाल लागेल ना, न्यायालयाच्या निकालावर मी तयार आहे कधी पण. आपल्या तिथं त्या दिवशी पाथरी तहसील कार्यालयाची एक टीम आली होती पंचनामामध्ये काय असं नमूद करण्यात आलेलं आहे? पंचनाम्यामध्ये दिसून आलं की बांधावर मोठमोठाली झाडे आहेत, तुम्हाला आताच मी सांगितलं, डिबे आहेत, लाईटचे पोल आहेत आणि बांध धुरा आहे. रस्ता अस्तित्वात कुठे दिसून आलेला नाही. रस्ता हा अतिक्रमण कशाला म्हणायचं? तिथं मुरुम टाकले, दगड टाकली, माती टाकली किंवा काटे कुपाटे रस्त्यात टाकले तर त्याला म्हणायचं अतिक्रमण. तुमच्याच पंचनाम्यावर तुम्हाला दिसून आलं ना. नवीन रस्ता करण्याचे अधिकार तुम्हाला बावनकुळे साहेबांना दिलेले नाहीत. काय ज्याचं गैरवर्तन करू नका. तरी विष्णू भोसले यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा रस्ता आहे आणि ते रस्ता प्राप्त करण्यासाठी काही दिवसाच्या नंतर ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याच्या त्यांनी सांगितलेले. त्यांनी उपोषण केलं तर मी आता तुम्हाला म्हणलं, उपोषण करण्याचा अधिकार सर्वांना आहे. उपोषण मी करू शकतो, मी आत्मदहनाचा इशारा तुम्हाला देऊ शकतो. आता मी तर कोर्ट खेळतो म्हणजे कायद्याने खेळतो ना. माझं जर खोटं असतं तर मी कोर्टापासून गेलोच नसतो ना. कधी कोर्टाचं सुद्धा झुकतं तराजू आपल्या बाजूने, कधी निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे. कारण
पंचनाम्याला आले तर तिथं सुद्धा 60-70 शेतकरी उभा होता. सर्वांनी सांगितलं इथून रस्ता निघू शकत नाही तुमचा, सर्व वेगळा पर्याय मार्ग तुम्हाला आहे, त्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता. जसं आपण म्हणले की न्यायालयाचं जे निकाल येईल ते आपल्याला मान्य. समजा पुढच्यांना समजा न्यायालयानं असा आदेश दिला की तिथं बांधशेत रस्ता होता, तर आपण मान्य करतान का? नाही मी मान्य कसं करीन? नाही, आपण म्हणलं ना की न्यायालयाचं जे रिझल्ट येईल त्याला मान्य करतो. हा, वादत नाही. न्यायालयाने जर निकाल दिला की तुझ्या गटातली काही माणसं याले सर्वे नंबर तो आहे, तर मला रस्ता द्यावा लागेल ना, कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला जा नाही. पण रस्ता पर्याय मार्ग असताना विनाकारण जर तुम्ही त्रास देता, आणि सांगायचं म्हणजे तहसीलचा हा 143 कलमचा गैरवापर करते. मला तहसीलचा निकाल मान्य नाही, कोर्टाचा निकाल कदापिही मान्य नाही. आज जी आपण निवेदन कॉपी दिलेली उपविभागीय अधिकारी कार्यालय, आपल्याला त्यांच्याकडून समाधानकारक असं काही माहिती वगैरे उत्तर देण्यात आलेले आहे? कुणाकडून? उपविभागीय अधिकारींना आपण निवेदन दिले ना, काय म्हणले ते? सांगितलं त्यांनी, तर म्हणले चांगली गोष्ट आहे, तुम्ही कायद्याने खेटत आहात. त्यांनी सुद्धा थोडा वेळ थांबायला पाहिजे, आज ना उद्या निकाल लागणारच आहे. बोलतात ते. न्यायालयाचा निकाल मान्य राहील. हो, 100%.